राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, निजामकालीन नोंदीनुसार आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. काल मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली. याचा अर्थ काय होतो आणि निजामकालीन नोंदी तपासल्या कशा जाणार? नाही, हे बघा, मी काल पण बोललो की आजसुद्धा जो प्रचलित नियम आहे त्यानुसार 3 पिढ्या वडील, आजोबा, पणजोबा यांचे जे महसूल कागदपत्र असतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 7/12 किंवा कोतवाल पंजी, यामध्ये कुठेही जातीची नोंद असेल, म्हणजे ते पणजोबाच्या असेल, मग आजोबाच्या नाही आली, मग वडिलाच्या असेल, ती ग्राह्य धरल्या जाते. आणि ती ग्राह्य धरून किंवा शैक्षणिक याच्यामध्ये तो आजोबा पणजोबा शिकले असेल, त्यांच्या टीसीवरती लिहिले असेल, ते ग्राह्य धरून तशा प्रकारचं प्रमाणपत्र देण्याची सोय आजही आहे आणि दिल्या जाते. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 7825893602 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आता नव्याने यांच्या नोंदी म्हणजे तिथे जाऊन ते रेकॉर्ड शोधतील 3 पिढ्यांचा. तो रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध आहे का आणि त्याच्यामध्ये कुणबी जात आहे का? आता हे शोधताना हे म्हणतात की 8 दिवसात अहवाल देतील. 8 दिवसामध्ये अहवाल कसा काय दिले? कारण तुम्हाला प्रत्येक कुटुंबाचा हिस्ट्री, प्रत्येक कुटुंबाचं इतिहास शोधून आणावं लागेल की यांच्या कुठेतरी तशा प्रकारची नोंद आहे. आणि मी कालपासून म्हणतो की तुमची नोंद सापडली असेल तर त्यांना द्या. कुठेतरी नोंद असेल तर त्यांना द्या आणि त्यांना ओबीसीचे बेनिफिट द्या. पण तुम्हाला कुठेच नोंद सापडत नाही, मी बबन तायवाडे माझ्या आजोबाच्या याच्यावर नाही, पणजोबाच्या याच्यावर नाही, मला कसं मिळणार? अशा प्रकारचा इथे प्रश्न निर्माण होणार आहे आणि दिवसेंदिवस हे किचकट होणार आहे. आता ही समिती काय निर्णय देते मला माहीत नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मी कालपासून जे सांगतो आहे की एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळालं पाहिजे. पण ते देताना मी कालपासून होतो एकच पर्याय आता शिल्लक आहे की केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50% अट रद्द करावी आणि सर्व राज्यांना सांगावं की ज्या संख्येमध्ये आहे, जसं आज आम्ही ओबीसी 52% तुम्ही म्हणता, आम्ही म्हणतो 60%, बरं 52%च पकडा, पण आम्हाला 52%ना फक्त 27% आरक्षण आहे ना. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. म्हणून जोपर्यंत ती 50%ची अट केंद्र सरकार शिथिल करणार नाही, अन्य तसंही तुम्ही ती शिथिल केलेली आहे. 10% EWSला देऊन आता जे म्हणजे निजामकालीन नोंदीनुसार कुणबी ज्यांच्यावर याच्यावर नोंद आहे त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार. वाटेकरी वाढणार आहे आता ओबीसी आरक्षणाचे. काय मागणी आहे तुमची या सगळ्या पार्श्वभूमीवर? हे बघा, वाटेकरी वाढणार, ओबीसींच्या आरक्षण ज्यांना देण्यात येणार त्यांची संख्या वाढणार. आणि म्हणून वारंवार जे मी म्हणतो आहे की केंद्र सरकारने 50%ची अट शिथिल करावी आणि जेवढा मागास समाज आहे त्या समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं. 50%ची अट जर उद्या शिथिल झाली तर आम्ही म्हणू आम्हाला 52% द्या, नंतर मराठ्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्या. आणखी कोणी स्वतःला मागास म्हणत असेल त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उतनी अधिकारी काय, तेव्हा त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे ना. हे केंद्राकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवा असं म्हणतो. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवायलाच पाहिजे की ह्या सर्वोच्च न्यायालयाने 50%ची जी अट घालून दिलेली आहे ती जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत राज्य सरकार काही करू शकत नाही आणि केंद्र सरकारही काही करू शकत नाही. आणि म्हणून सर्व राज्य म्हणतात आहे सध्या की जनगणना करावी आणि 50%ची अट रद्द करावी. ही सर्व विरोधी पक्षांची एकमुख मागणी आहे सध्या. पण हे सरकार, केंद्र सरकार त्यांना दखल देत नाही आहे. काल पण सोनिया गांधींनी पत्र दिलं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये जनगणना करा. त्याच्या मागचा उद्देश तोच आहे की जनगणना करा, 50%ची अट रद्द करा आणि सर्व मागास समाजांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की निजामकालीन नोंदीनुसार कुणबी जात असेल तर त्यांना प्रमाणपत्र मिळेल. मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही दुसरी मागणी करताय की केंद्राकडे प्रस्ताव पाठवा? नाही, हा नोंदी गोष्ट ज्यांच्या ज्यांच्या कागदपत्रावर नोंदी आहे त्यांना द्या, आमची काही हरकत नाही. पण ज्यांच्या कागदपत्रावर नोंदी नाही आहे त्यांना देता येणार नाही, ओबीसीतून देता येणार नाही. आणि म्हणून मी म्हणतो आहे की 50%ची अट रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी. केंद्राने समजा ती 50%ची अट रद्द केली आणि राज्याला अधिकार दिले तर एक जसं आधी फडणवीस साहेबांनी 16% रिझर्वेशन दिलं होतं ते तसं लागू होऊन जाईल, प्रश्न मिटून जाईल, कधीच भांडणं होणार नाही मराठा आणि ओबीसीमध्ये.
त्यांनाही मिळेल, आम्हालाही मिळेल. नक्कीच खूप खूप धन्यवाद. एक महत्त्वाचा मुद्दा, काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ज्यांच्या कागदपत्रावर कुणबी नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र ओबीसीचे देण्यात येणार. आता ओबीसी संघटनांचे जे नेते आहेत ते मागणी करतायत की आम्हाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं, कारण की आता हिस्सेदारी वाढणार आहे, संख्या वाढणार आहे आणि तो प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवावा अशी मागणी केली जाते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.